छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाला मात देण्यासाठी कोणती रणनीती आखली? रात्रंदिवस कुठं गायब असतो म्हातारा, घराची काही काळजीच नाही, गोदाबाई मोठ्याने म्हणाली. घराच्या बाजूलाच असलेल्या मोडक्या तोडक्या स्वयंपाक खोलीतून गोदाबाई बोलत होती. बाहेर अंगणात तिचा नवरा आल्याची तिला चाहूल लागली होती. तिचा नवरा म्हणजे बहिर्जी पथकाचा ज्येष्ठ हेर महादेव अण्णा होता. त्याने आपल्या वाहना पायातून उतरवल्या आणि तो अंगणात असलेल्या खाटेवर अंगातील कुर्ता उतरवत बसला. गोदाबाई पाणी घेऊन आली. रागारागातच तिने महादेव अण्णाच्या हातात खापराचा लोटा दिला. महादेव अण्णाने शांतपणे पाणी गटागट प्यायले. मग तो लोटा तिच्या हाती परत देत म्हटले, हो सुरू. गोदाबाईने रागाने डोळे मोठे केले. अगं थांबलीस का? सुरू कर बडबड. ते ऐकल्याशिवाय मला भाकरीत जायची नाही, महादेव अण्णा म्हणाले. 1000 वेळा विचारून झाला आहे. कुठं जाता तुम्ही? काय करता? सलग 8-10 दिवस गायब असता. आता तर मी विचारणंही सोडलं आहे. मग आता काय करत आहेस? माझ्याशी वाद घालणं सोडा. मला आधीच सांगा, मुलाच्या लग्नाचं काय बघणार आहात की नाही? की तुमचे घरातले सगळे कर्तव्य संपली आहेत? नाही, तुम्हाला तर माहीतही नसेल की तुमचा मुलगा लग्नाला आला आहे. इथं पुण्यात त्या मुघलांनी जगणं मुश्किल केलं आहे आणि तुम्ही बायका पोरांना बायको पोरांना एकटं सोडून कुठं जाता? मगाशी तर बोललीस तू, विचारणं सोडलं आहे, महादेवांना म्हणाले. गोदाबाईने रागाने हातातील लोटा जमिनीवर आपटला आणि तावातावाने ती स्वयंपाक खोलीत निघून गेली. महादेवांना ती गेली त्या दिशेकडे बघत हसून म्हणाले. 50शी उलटली बाईची, पण नाकावरचा राग अजूनही विशीतलाच आहे. बोलतच महादेवांना खाटेवर आडवा झाला. 8 दिवसानंतर लाल महाल आता चांगला सजवण्यात आला होता. त्या महालाभोवती कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. शाहिस्तेखानाचे जवळजवळ सारे सैन्य लाल महालाबाहेर असल्याने लाल महाल पूर्णपणे सुरक्षित होता. साधे पाखरूही पहारेकराच्या मर्जीशिवाय आत जाणार नाही अशी चोख व्यवस्था केली होती. द्वाररक्षक शस्त्रसज्ज होऊन उभे राहिले होते. व्यवसायाला आता 20 दिवस शिल्लक होते. मोठमोठे पेटारे भरून मिठाई मागवण्यात आली होती. तीच घेऊन आता काही भोये आले होते. द्वाररक्षकांनी त्यांची चांगली तपासणी केली. त्यांच्याजवळ कोणते शस्त्र नसल्याची खात्री झाल्यावरच त्यांना आत जाण्याची परवानगी दिली गेली होती. भोये आत आल्यावर त्याने एका खोलीत मिठाईचे पेटारे ठेवले. हात झटकून ते वळणार इतक्यात एक मुघल सेवक त्यांना म्हणाला, चला निघा लवकर, जास्त वेळ तुम्हाला मला थांबता येणार नाही. ते भोये त्याला काहीच प्रत्युत्तर न देता निघू लागले. त्यांच्यातील एका भोयाची नजर मात्र कुणाच्या नकळत इकडे तिकडे फिरत होती. तो कुणाला तरी शोधत होता. येणाऱ्या जाणाऱ्या सरदाराच्या गळ्याकडे बघत होता. एका मुघली अधिकाऱ्याच्या गळ्याकडे बघून त्याचा शोध संपला. त्या भोयाला त्या मुघली अधिकाऱ्याच्या गळ्यात एका नक्षीमध्ये दडलेली बाजाची आकृती दिसली. ती विशेष आकृती सहजासहजी बघताना कोणालाही साधारण नक्षीच वाटेल, परंतु बहिर्जी पथकाचे बाज असती नक्षी एका नजरेत ओळखू शकत होते. तो भोई समजून चुकला की हा मुघल अधिकारी बहिर्जी पथकाचा बाजच आहे. तो त्याच्या समोरून जाताना पुटपुटला, मिठाईची नक्षी विश्वनाथाला बनवायचे, साचा द्या. एवढे बोलून तो भोई इतरांसोबत निघून गेला. त्या मुघली अधिकाऱ्याने खटकन वळून पाहिले. तो भोई पुढे जात होता. त्याचे हात मांडीजवळ होते. तो त्या हाताच्या बोटाने कोणाच्याही निदर्शनास येणार नाही याची दक्षता घेत कर पल्लवी भाषेत काहीतरी सांगत होता. ते त्या अधिकाऱ्याला पटकन उमजले. त्याने होकारात्मक मान हलवली. तो मुघली अधिकारी म्हणजे हैदर होता. तो भोई सुद्धा बहिर्जी पथकाचा हेर होता. त्याने सांकेतिक भाषेत हैदरला नायकांचा संदेश दिला होता. मिठाईची नक्षी विश्वनाथाला बनवायचे, साचा द्या. म्हणजे शाहिस्तेखानावर आक्रमण करण्यासाठी विश्वनाथजींना नकाशा तयार करायचा आहे, त्यास तुम्ही मदत करा, हा त्याचा अर्थ होता. आणि करपल्लवी भाषेत त्या भोयाने विश्वनाथजींना कुठे भेटायचे ते ठिकाण सांगितले होते. हैदर आणि विश्वनाथजींची भेट ही राजांचा शाहिस्तेखानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ करणारे ठरणार होती. राजे आपल्या एका हेरापर्यंत निरोप पोहोचला आहे. तो लवकरच कामगिरी बजावेल, नायकांनी राजांना सांगितले. थोड्या दिवसांपूर्वी नायकांनी राजांची भेट घेतली होती. कृष्णाजीने आणि हैदरने दिलेल्या बातम्या त्याने तेव्हाच राजांना दिल्या होत्या. हैदरकडून आलेल्या बातमीतून शाहिस्तेखानाच्या मनाचा
नीट थांगपत्ता राजांना लागला होता, म्हणून त्यांनी आता स्वतःच पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. ठीक, लाल महालाचे रस्ते, दालने, तळघरे यात आम्ही अगदी डोळे बंद करून सुद्धा जाऊ शकतो. फक्त तो कोणत्या वेळी कुठल्या क्षणात असतो त्याने त्याचा जनानखाटा कुठे उभारला आहे, पुण्यामध्ये सैन्य छावण्या कुठे कुठे उभारल्या आहेत, त्यांची संख्या, शाहिस्तेखानाची दिनचर्या, ह्या साऱ्या गोष्टी ठाऊक झाल्यावर आपल्याला त्याच्यावर अचूक वार करता येईल. अगदी योग्य बोललात राजे. खानावर आपल्याला रात्रीच्या अंधारात आक्रमण करायचे आहे, इतके नक्की. मग राजांनी नायकांकडे पाहिले. नायकांजवळ जात राजे पुन्हा बोलू लागले. नाईक, त्या रात्री आपल्याला 2 वेळा आपला पेहराव बदलायचा आहे. फक्त 50 माणसे लागतील आपल्याला लाल महालात घुसण्यासाठी, ते सुद्धा आपले मराठी मावळे नाही, पठाण. पठाण? होय, इब्राहिम खानाचे पठाण सैनिक. इब्राहिम खान पठाण हा अफजल खानाच्या वधानंतर त्याच्या 700 अफगाण पठाण सैनिकांसह राजांच्या सेवेत रुजू झाला होता. मुघल सैन्यात सुद्धा पठाण अधिकाऱ्यांना उच्च पदे होती, त्यामुळे राजाने पठाण सैनिक का निवडले हे समजायला नायकांना वेळ लागला नाही. जी राजे बाकी नेताजी पालकर, बाबाजी बापूजी, चिमणाजी, बापूजी मुदगल, बाजी जेधे, चांदजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांच्यासोबत 400 मावळ्यांना जागोजागी 5-5, 10-10 अशा संख्येत थांबायला सांगू, असे राजे म्हणाले. पुण्यात 450 सैनिकांना प्रवेश. नायकांना प्रश्न पडला. तो काही करून आपल्याला मिळवावा लागेल, राजे निश्चयाने म्हणाले. सैनिकांना प्रवेश मिळाला तरी त्यांच्यासोबत शस्त्र नेता येणारच नाहीत. सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे राजे, नाईक म्हणाले. पण आपल्याला हे करायचेच आहे, राजे तरी निश्चयी स्वरात म्हणाले. ठीक, मी काहीतरी व्यवस्था करतो. काहीतरी युक्ती लढवून पुण्यात आधीच 450 माणसांची शस्त्र पोहोचती करतो. उत्तम, आपल्याकडून हीच अपेक्षा होती, राजे स्मित करत म्हणाले. 400 मावळे आणि 50 पठाण आत गेल्यावर बाकी सैन्य आम्ही 2 ठिकाणी विभागून ठेवू. एक तुकडे पुण्यापासून 1 मैलावर आंबील ओढ्याजवळ ठेवू आणि एक तुकडे कात्रज घाटात ठेवू. आपणास शाहिस्तेखानाशी प्रत्यक्ष युद्ध करायचे नाही, तर तो बेसावध असताना त्याचा वध करायचा आहे. पण ऐनवेळी आपल्या नियोजनाच्या विपरीत काही घडले तर यासाठी ही दक्षता. वा राजे, अत्युत्तम नियोजन आहे, प्रशंसा पूर्ण स्वरात नाईक म्हणाले. खान आपल्यावर आक्रमण करत नाही म्हटल्यावर आपल्यालाच त्याच्यावर चालून जावे लागेल. स्वराज्याचा होणारा विध्वंस वाचवण्यासाठी खानावर हल्ला करणे अनिवार्य झाले आहे, नाईक, राजे म्हणाले. शाहिस्तेखान हा प्रति औरंगजेब आहे राजे. याच्यावर हल्ला म्हणजे मुघलशाहीला मोठा धक्का असेल. याचे 2 परिणाम होऊ शकतात. याबद्दल तुम्ही विचार केलाच असेल. होय, सारे विचारांतीच आम्ही ठरवले आहे. मुघलाला आपली ताकद कळेल. या आक्रमणाचा ते धसका घेतील आणि आणखीनच चवताळून उठतील आणि आपले आक्रमण तीव्र करतील. परिणाम काही असो, आपल्याला शाहिस्तेखानाला संपवायचेच आहे. बादशहाच्या मामाला मारण्याची ताकद मराठ्यांकडे आहे. ही भीती प्रत्येक मुघल सैनिकाच्या मनात आताच पेरायची आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण करायचे आहे. असे केले तर आपले स्वराज्य अबाधित राहील. यानंतर कधीही स्वराज्यावर स्वारी करताना ते शाहिस्तेखानासारखे रयतेच्या वाटेला जाणार नाहीत. युद्ध करायचे तर थेट आमच्याशी करा. आमच्या रयतेची पिळवणूक आम्ही सहन करणार नाही, तशी संधीही देणार नाही. राजे, मला खात्री होतीच की एक दिवस शाहिस्तेखानाचा सुद्धा राजे अफजल खान करतील. शेवटी तो दिवस जवळ आलाच, नाईक स्मित करत म्हणाले. हाय अल्लाह, आपकी बेताबी. अभी निकाह को 10 दिन बचे हैं. क्यों आप बार बार हमारे कमरे में चले आते हो? परी बेगम लाजत कामदार खानाला म्हणाली. परी बेगम लाल महालातील तिच्या कक्षाच्या सज्जातून चंद्राचे सौंदर्य बघत होती. त्याचा प्रकाश आपल्या कायेवर झेलून काया आणखीनच रुपेरी करत होती. इतक्यात कामदार खान हळूच त्याच्या नजरेसमोर येऊन चंद्राला झाकत उभा राहिला होता. तो आहेसच इतकी सुंदर, अगदी तुझी आत्या मुमताज बेगम सारखी. सुना है उनकी खूबसूरती के चर्चे सारे हिंदुस्तान में थे. एकटक तिच्या सौंदर्याला निहाळत तो म्हणाला, हाँ, तुम उनसे बिल्कुल भी कम नहीं हो. तुम्हारी खूबसूरती के भी चर्चे होंगे. स्मित करत कामदार खान म्हणाला, हमें लोगों से क्या लेना देना. हमारी खूबसूरती तो सिर्फ आपके लिए है खान साहब. अच्छा,
बोळे उडवत कामदार खान म्हणाला, हा. ती हळूच म्हणाली. बोलता बोलता ते दोघे केव्हा अगदी जवळ आले ते त्या दोघांच्याही लक्षात आले नव्हते. जवळजवळ तिच्या शरीराशी त्याचे शरीर भिडलेच होते. त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले होते. तो ओठ तिच्या ओठाजवळ नेत असताना तिने हळूच डाव्या हाताचे एक बोट त्याच्या ओठावर ठेवले आणि उजव्या हाताने त्याला बाजूला ढकलले. तो भानावर आला. खान साहब 10 दिन और इंतजार कर लीजिए, परे बेगम म्हणाली. कामदार खान हसत बाजूला झाला. त्याची दृष्टी सज्जातून अचानक खाली गेली. एक कोणीतरी मुघल अधिकारी शोधक नजरेने इकडे तिकडे बघत होता, पण कोणाच्याही निदर्शनास येणार नाही याची दक्षताही घेत होता. कामदार खान त्याच्याकडे कपाळावर आठ्या पाडून बघू लागला. तो असा इकडे तिकडे काय बघत असावा याचा मनोमन अंदाज लावू लागला. कामदार खानाचा बदललेला चेहरा पाहून परी बेगम ने विचारले, क्या हुआ खान साहब? ये हैदर मियाँ ऐसे इधर उधर देखते हुए क्यों जा रहे हैं? पता नहीं, शायद कुछ ढूंढ रहे होंगे. चलिए ना, अब खाना खा लेते हैं. आज हम साथ ही खाएंगे. परी बेगम ने गोड आग्रह धरला. कामदार खानाने स्मित हास्य केले आणि परी बेगम सोबत तो सज्जातून आत गेला. इकडे हैदर नायकाने दिलेली जबाबदारी पार पाडत होता. लाल महालाच्या अवतीभोवती फिरून रात्रीच्या समयी मुघल छावण्यांची स्थिती हेरत होता. 450 तलवारी मी पुण्यात घेऊन जाईन, पण राजे आपले 400 मावळे आणि 50 अफगाणी पठाण यांना पुण्यात कसं न्यायचं हा प्रश्न राहिलाच. नाईक म्हणाले, त्यांना पुण्यात नेण्याची जबाबदारी आमची. राजे म्हणाले. नाईक आणि राजांचे संभाषण अजूनही सुरूच होते. राजे विचारात गुंतले होते. ते डोळे बारीक करून पुण्यातील कडेकोड बंदोबस्तात माणसांना आत कसे न्यायचे याचा मार्ग शोधत होते. त्यांना काहीतरी सुचले आणि त्यांनी नायकांकडे पाहिले. सापडली, एक नामी युक्ती सापडली. तुम्ही एक काम करा नाईक, पुण्यामध्येच एका लग्नाची व्यवस्था करा. नायकाने कपाळाला आठ्या पाडल्या. राजांची कल्पना त्यांना उमगली नव्हती. पण राजे, लग्नाची व्यवस्था? नायकाने गोंधळून विचारले. हो, पुण्यात लग्नाची व्यवस्था ही युक्ती उत्तम आहे, पण हा विवाह गोरज मुहूर्तावर असायला हवा. रात्रीचे लग्न, त्या विवाहानिमित्त वराठी म्हणून काही लोकांसोबत आम्ही प्रवेश करू, असं नायकाने आता स्मितहास्य केले. त्यांना राजांची युक्ती आता पूर्णपणे कळली होती. ते पुढे म्हणाले, युक्ती उत्तम आहे राजे, पण किमान 200च्या आसपास मावळ्यांनाच असे वराडे बनवून नेऊ शकतो, पण उर्वरित 250 माणसांना. बोलता बोलता नाईक थांबले. राजांचे त्यांच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. राजे आपल्याच विचारात गर्क होते. बोटांची हालचाल करत होते. त्यांना काहीतरी सुचले होते. मग त्यांनी ते निश्चित करून नायकांना सांगितले, काही माणसांना आपण कामगार किंवा मुघल सैनिक म्हणून आधीच पुण्यात पाठवू. हा, हे उत्तम आहे राजे. ठरले तर असेच करा. मावळ्यांचे वेषांतर करून त्यांना आत पाठवा. आपल्या मुघल छावणीतील हेरांना त्यांची सारी व्यवस्था करण्यास सांगा. राजे, सगळी व्यवस्था होईल. फक्त ते लग्नाचे सोंग उभे करणे हा तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे नाईक. राजे हसतच म्हणाले, म्हणजे खोटं किंवा खरं कुणाचं तरी लग्न लावावंच लागेल. नाईकही हसतच म्हणाले, पण लक्षात ठेवा, कात्रच्या अंमलदाराकडून त्या लग्नाचा रितसर परवाना 2 दिवस आधीच घेऊन ठेवा. ऐनवेळी अडवणूक नको. राजे, पण तो दिवस कोणता असायला हवा? म्हणजे लग्नाचा मुहूर्त तुम्हीच सांगा. नायकांनी स्मितहास्य केले. राजे काहीसा विचार करून पण आधीच ठरवल्याप्रमाणे म्हणाले, आता काही दिवसात रमजान महिना सुरू होत आहे. म्हणजे खानाचे सैन्य दिवसभर उपवास करून रात्रीला खाऊन सुस्त असेल. वेळ जुळून आली आहे. रमजानचा 7वा दिवस, म्हणजे 7 दिवस उपवास झाल्याने खानाचे सैन्य किंचित कमजोर झाले असेल. आपला पाठलाग करताना त्यांना काहीशी अडचण येईल. हे आपल्यासाठी उपयोगी ठरेल. राजे, सगळं काही नियोजनानुसारच होईल. नायकाने आश्वस्त केले. राजाने स्मितहास्य केले आणि वळून नायकांना पाहत म्हटले, लवकरात लवकर पुण्यातील खानाच्या छावण्यांचे मानचित्र आमच्यापर्यंत पोहोचते करा. राजे, नायकाने होकारात्मक मान हलवली. कोंढाण्याच्या जवळ म्हणजे लाल महालाच्या दक्षिण दिशेला जसवंत सिंहाची छावणी आहे. राजे कोंढाण्यावर आहेत आणि तिथून पुण्यात येण्यासाठी कात्रज घाटाचा एकमेव मार्ग सोयीस्कर आणि सुकर आहे. हैदरने विश्वनाथजींना सांगितले. हैदर बहिर्जी पथकाच्या गुप्तस्थळी आला होता. त्या जमिनीच्या खाली बोहऱ्यात असलेल्या गुप्तस्थळी विश्वनाथजींनी एका कापडावर पुण्याचा नकाशा आधीच रेखाटून ठेवला होता.
त्यांना आता फक्त हैदरच्या सांगण्यावरून मुघल छावण्याची स्थाने निश्चित करायची होती. हैदर पुढे सांगू लागला, कात्रज घाट पार करून आपले मावळे आत आल्यास त्यांना पुण्यात प्रवेश घेण्याआधी मुघल चौकीला गेल. इथं बंदोबस्त अतिशय चोख आहे. इथं कात्रजच्या अंमलदाराच्या परवान्याविना कुणालाही प्रवेश मिळणार नाही. परवाना असेल तर ह्या चौकीतून आणखी एक मुघली परवाना दिला जाईल. तो पुढील सगळ्या चौक्यामध्ये दाखवावा लागेल. परे बेगमचा विवाह सोहळा आणि तो आटोपल्यावर लगेच रमजान सुरू होईल. त्यामुळं 1 महिना सर्व लष्करी कारवाया बंद असल्यानं जवळजवळ 1 लाख लष्कर लाल महालाच्या अवतीभोवती तंबू ठोकून आहे. असंच उत्तरेला करतलब खान आणि रायबागलची छावणी आहे. पूर्वेला गयासुद्दीन खान, सुलतान मिर्झा आणि दिलावर मौलाद, पश्चिमेला रुस्तमजी जाधवराव, दत्ताजी खंडागडे यांच्या छावण्या आहेत. हैदर सांगत होता त्याप्रमाणे विश्वनाथजी चिन्हित करत होते. लाल महालाच्या मागच्या बाजूला शायस्ते खानाचा भटारखाना आहे. इथं जरा रेलचल कमी असते. भटारखान्याला लागूनच आधीचा जो मार्ग होता तो कच्च्या विटांचं बांधकाम करून शायस्ते खानानं बंद केला आहे आणि तिथं त्यानं आपला जनानखाना तयार केला आहे. खर तर हा जो मार्ग बंद केला आहे तो उकरून काढून मग जनानखान्यातून लाल महालात प्रवेश करता येईल. जनानखान्यातून? होय, कारण जनानखान्यातून बाहेर पडताच पायऱ्या आहेत. त्या चढल्यावर पहिल्या मजल्यावर शायस्ते खान राहतो. ठीक, जी जी माहिती तुम्ही दिली त्याप्रमाणे मानचित्र तयार झालं आहे. बघा एकदा. विश्वनाथजींनी नकाशा हैदर पुढे धरला. उत्तम. पुण्याचा बंदोबस्त जसा आहे तसाच्या तसा तुम्ही रेखाटला आहे. हैदरने नकाशा बघत म्हटले. हैदरची प्रथम जबाबदारी संपली होती. या मोहिमेत त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारावर अनेक जबाबदाऱ्या पडणार होत्या. 10 वर्षापूर्वी मुघल छावणीत पेरलेले हेर यावेळी उपयोगी पडणार होते. हीच राजांची दूरदृष्टी होती. आज तरी भाकर टाकू का तुमची? शेतात येणार आहात का की गायब होणार आहात कुठं? उभं पीक कापून नेलं त्या मुघलांनी. पण तुम्हाला याचं काही नाही. माधवानाची पत्नी काहीशा रागात ओरडली. बास की, किती बोलशील? आणि त्या मुघलांचं मी काय करू शकणार आहे? लोकांची घरं उद्ध्वस्त करतायत ते. आपलं तर फक्त पीकच नेले. माधवांना नरमाईनी म्हणाले. पण तुम्हाला शेतात थांबायला काय जातंय? नाही, मला सांगाच कुठं जाता तुम्ही? आलं का तुझं गाड पुन्हा तिथंच? सांगायचं असतं तर केव्हा सांगितलं असतं की. मग का नाही सांगत आहात? 10 वर्षापासून विचारते. नाही, मला तर आता शंका येते. तुम्ही काय दुसरा संसार तर नाही थाटला ना? अर्धी लाकडं पोचली माझी स्मशानात. आता संसार थाटून काय करू? माधवांना वैतागत म्हणाले. माणसाच्या जातीचा काय भरोसा? पत्नीच्या वाक्यावर वैतागून बघत माधवांना आता खाटेवरून उठून उभे राहिले. चला जातो मी. तुझी अशी सतत कानामागची कटकट असते ना, म्हणून जात असतो बाहेर शांततेत. नक्की का? कोणाचा तरी आवाज आला. त्या दिशेने दोघांनी बघितले. एक म्हातारा माणूस समोर उभा होता. त्याने अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाखालच्या रांजणातील पाणी स्वतःच्या हाताने लोट्याने काढून तोंडात ओतले. पहिल्या घोटाची गुळणी करून पिचकारी मारत फेकले. मग गटागटा पाणी प्यायले. पाणी पिऊन झाल्यावर त्याने लोटा तसाच माठावर ठेवला आणि खांद्यावरील उपरण्याला तोंड पुसत पुढे आला. त्याने कमरेखाली पांढरे धोतर नेसले होते. अंगावर पांढरा कुर्ता होता आणि खांद्यावर पांढरे उपरणे होते. ते नीट घडी करून खांद्यावर टाकले होते. त्याच्या दाढीचे केस किंचित पांढरे दिसत होते. माधवांनी त्याच्याकडे बघितले. काही वेळ बघत राहिल्यावर मग त्यांनी त्या इस्माला ओळखले. बहिर्जी? गोदामाईच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. त्याने त्या इस्माला ओळखले नव्हते. तो याआधी कधीच त्यांच्या घरी आला नव्हता. या बसा, बोला, कसं काय येणं केलं? माधवांना पुढे होत म्हणाले. एक विशेष काम घेऊन आलोय. खाटेवर बसत नाईक म्हणाले. अहो, मी काय म्हणते, पाहुण्याची ओळख करून देणार नाही का? गोदाबाई मध्येच म्हणाली. गोदाबाईचे वाक्य ऐकून माधवांना आणि नाईक याने एकमेकांकडे बघितले. मग नाईकांनी मान हलवून माधव अण्णांना होकारात्मक इशारा केला. माधव अण्णा बोलू लागले. गोदे, अगं हे महाशय माझे मित्र आहेत. श्री गोंद्याला असतात. बोला, कशी आठवण झाली? सरळ घरी चालात. कामच तसं होतं. तुमच्याशी आणि वहिनी साहेबाशी एकाच वेळी बोलायचं होतं. माधवांना आणि गोदाबाई दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक आविर्भाव उमटले होते. मग नाईक पुढे म्हणाले. थेट मुद्द्यावर येतो. आपलं नायका मागं बोलणं झालं होतं तुमच्या मुलाच्या विवाहाविषयी. म्हटलं आमच्या पुत्रीला तुमच्या घरची सून करून टाकू.
माधवांना पुरते गोंधळले होते. त्यांना काहीच कळत नव्हते. त्यांना या नियोजनाबद्दल काहीच माहिती नव्हती. गोदाबाई मात्र मनोमन आनंदले होते. चला, म्हणजे आमच्या ह्याने आयुष्यात एक काम तरी चांगले केलं. तुमच्याजवळ मुलाच्या लग्नाचा शब्द टाकून माझी तक्रार करत बसू नको. आधी भैरजीसाठी पटकन आमरस बनवून आण. हो, लगेच आणते. गोदाबाई पटकन स्वयंपाकघरात गेली. ते गेल्याचे बघून माधव अण्णा नाईकांकडे सरकले. नाईक, अहो काय हे कसले सोंग आहे? तुमच्या मुलीचा विवाह आमच्या मुलाशी? नक्की काय आहे हा गोंधळ? जरा उलगडून सांगाल का? माधव अण्णांनी म्हटले. ही एक मोठी मोहीम आहे अण्णा, आणि तुमची ह्यात महत्वाची भूमिका आहे. नाईक म्हणाले. पण हे कधी ठरलं? राजांनी ठरवलं. काय? होय, राजाला पुण्यात यायचं आहे. 450 मावळे घेऊन शाहिस्तेखानाला संपवायचं आहे. पण पुण्यात येण्यासाठी एक निमित्त हवं आहे, म्हणून आपण तुमच्या पुत्राचं लग्न करत आहोत. काय? होय, या निमित्तानं राजे स्वतः येतील तुमच्या उमऱ्यात. काय बोलता नाईक? हे तर आमचं सौभाग्य आहे. पण मुलगी? माधव अण्णांनी विचारले. कावेरी. कावेरीचे नाव ऐकताच माधव अण्णांनी डोक्याला हात मारला. अहो काय हे नाईक? कावेरी माझी सून. मोहिमेत एकत्र असतो तेव्हा 10 वेळा आमचा वाद होतो. ती जर घरात आली तर काय होईल? माझं सोडा, माझ्या पुत्राचं. अहो नाईक, ती मुलगी ऐकत नाही कोणाचं, आपलीच मनमानी करत असते. म्हणून तर या मोहिमेसाठी तिची निवड केली आहे. मी काय म्हणतो, सून बदलून मिळणार नाही का? अहो अण्णा, 1 दिवसाचं लग्न करायचं आहे. मोहीम संपली की लग्न मोडायचं आहे. हा, मग ठीक आहे. माधवांना पुन्हा काहीतरी विचार करून म्हणाले. पण लग्न मोडताना मुलाला आणि गोदाला काय सांगायचं? ऐन वेळी काहीतरी ठोस कारण काढू. शिवाय आपण भरपूर हुंडाई देऊ मुलीला. तो तुमच्याकडेच राहील, म्हणजे वहिनी साहेबांच्या मनाला काही त्रास होणार नाही. एक वेळ तो त्रास परवडेल नाही. पण हा शाहिस्तेखान नाही, खूप उच्चात मानला आहे त्यानं. ठीक आहे, तुम्ही सांगा कधी लावायचं आहे मुलाचं लग्न? रमजानच्या 7व्या दिवशी. ठीक, पण गोरज मुहूर्तावर. नायकांनी स्पष्ट केलं. तुम्ही म्हणाल तसं. इतक्यात नायकांनी गोदामाईला येताना बघितले आणि थोडे मोठ्यानेच ते माधव अण्णांना म्हणाले. काळजी करू नका, भरपूर हुंडा देणार आहोत. त्याआधी मुलगी घेऊन या दाखवायला आम्हाला. गोदाबाई हसत म्हणाल्या. हो, लवकरच घेऊन येऊ आणि लग्नही उरकून घेऊ लवकरच. नाईक म्हणाले. चालेल. माधव अण्णांनी सहमती दर्शवली आणि मग गोदाबाईकडे बघून विचारले. काय ग, तुम्ही म्हणाल तसं तुम्ही बघितलं आहे ना मुलगी? गोदाबाईने हा प्रश्न टाकताच माधव अण्णांच्या डोळ्यासमोरून कावेरीचे पराक्रम तरळून गेले. मग त्यांनी स्वतःला सावरत होकार देत म्हटले. होय, सुंदर आणि सुशील आहे मुलगी. झालं तर मग तुम्ही मुहूर्त काढा. नाईक आणि माधव अण्णांनी एकमेकांना बघितले आणि किंचित स्मितहास्य केले. राजांनी नकाशाची घडी उघडली. डोळे बारीक करून संपूर्ण नकाशावर नजर फिरवली. मग समोर उभ्या असलेल्या नायकावर स्मित करत तिरकस नजर टाकली. आमचे अनुमान असेच होते. पुण्यात अशाच प्रकारे खानाच्या छावण्यांचे स्वरूप असेल. मग राजाने तो नकाशा समोरील मंचकावर ठेवला. नायकही आता थोडे पुढे आले. राजाने त्या नकाशावर बोट फिरवत नायकांना दाखवले. हे बघा, ह्या इथे भटारखान्याच्या मागे अशी एक जागा आहे जिथे 50 सैनिक सहज लपू शकतात. कोणती जागा? नायकाने विचारले. भटारखान्यापासून काही अंतरावर मोठा नदीला लागून झुडपांची मोठी रांग आहे. गस्त करायचे तिकडे पटकन लक्ष जाणार नाही. रमजानच्या त्या रात्री तर शक्यच नाही. एकदा का ह्या झुडपापर्यंत पोहोचता आले की लाल महालात प्रवेश मिळाला समजा. राजांनी सांगितले. प्रश्न हाच आहे, एवढ्या बंदोबस्तात ह्या झुडपापर्यंत पोहोचायचं कसं? नायकाने विचारले. त्यासाठीच तर आपण पठाणाची तुकडी सोबत नेणार आहोत. हे 50 पठाण मुघलांची माणसं म्हणून पुण्यात आधीच प्रवेश करतील. आम्ही वराडांसोबत पुण्यात येऊ. मग आम्ही अंधार पडल्यावर इब्राहिम खानाला भेटू. आणि हो, त्याआधी तुम्ही त्या झुडपाजवळ 51 समशेरी दडवून ठेवा आणि बाकी समशेरी लग्नाच्या ठिकाणी. राजाने स्पष्ट केले. जी, आपले हे नियोजन नक्कीच यशस्वी होईल. आई भवानीचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. राजे प्रखर विश्वासाने म्हणाले. जी राजे, लग्नाची व्यवस्थाही झाली आहे. 4 दिवसात समशेरीही पुण्यात पोहोचत्या करतो. नाईक म्हणाले. आम्ही उद्या आपल्या मावळ्यांना नियोजन सांगतो. काही अडचण असल्यास बाजाकडून आम्हास लगेच कळवा. तुम्ही जातीने पुण्यात थांबून निशाण्यावर नजर ठेवा. राजाने निर्देश दिले. जी राजे. ठिकाण लाल महाल. मुबारक हो वजीर मीर जाफर साहब, आपको भी बहुत मुबारक. मीर जाफर ने
शाहिस्ते खानाची गाळाभेट घेत म्हटले, शाहिस्ते खानाच्या मुलीचे लग्न आटोपले होते. वजीर मीर जाफर सुद्धा आपल्या पुत्राच्या लग्नासाठी आग्र्याहून आला होता. ह्या शाही विवाहाचा थाट खूप मोठा होता. गेल्या काही शतकात असा विवाह दख्खनच्या भूमीत झाला नव्हता. देवगिरीच्या हिंदू शासकांच्या काळात असे विवाह होत असत, पण त्या काळाला सुमारे 250 ते 300 वर्षे उलटून गेली होती. मीर जाफर आता आग्र्यालाच निघाला होता. शाहिस्ते खानाची गाळाभेट घेऊन तो आपल्या जत्त्याकडे वळणार इतक्यात त्याला काहीतरी आठवले आणि तो बोलू लागला, खान साहब, रमजान खत्म होते ही शिवाजी को नेस्तनाबूद कर दीजिए. बादशाह सलामत का आदेश है. मीर जाफरच्या शब्दावर शाहिस्ते खान संयमाने म्हणाला, आप तो जानते हो जाफर साहब, सह्याद्री के किलो को जीतना कितना मुश्किल है. बादशाह सलामत भी इस बात से वाकिफ है. हमने थोड़ी अलग रणनीती बनाई है. शिवाजीच्या किल्ल्यांना ताब्यात घेण्याऐवजी आम्ही त्याच्या गावावर कब्जा करत आहोत. त्याचा महसूल बंद झाला तर आपोआपच तो कमजोर होईल. त्याचे सरदार मोगलाईत येऊन चाकरी करतील. मग त्याच्यावर आक्रमण करू आणि त्याला परास्त करू. बहुत खूब अच्छी रणनीति है. मीर जाफर ने प्रशंसा केली. लेकिन इसके लिए और 2-3 साल खर्च करने पड़ेंगे. ठीक है, मैं बादशाह औरंगजेब से बात करता हूँ. हा, आणि अतिरिक्त तोफखान्याचीही आवश्यकता भासेल. तितका बादशाहकडून मंजूर करून पाठवावा. शाहिस्ते खान म्हणाला, ठीक, मी व्यवस्था करतो. मीर जाफरने पुन्हा एकदा शाहिस्ते खानाची गाळाभेट घेतली आणि आपल्या जत्त्यासोबत तो निघाला.